दहीमन वनस्पती दारू नशापासून मुक्ती सोडवण्यासाठी ह्या दहीमनची साल जर तुम्ही पाण्यामध्ये कसे जर घेतली तरी दारू सोडण्यासाठी मदत होते आणि लिव्हर किडनीसाठी चांगले होते. BP शुगर असलं तर ह्या पानाचे 2 पानं पाण्यात भिजत ठेवून त्याचं जर पाणी जर नुसतं पिलं तरी माणसाचे शुगर BP असे काही आजार आहेत ती काही दिवसातच बंद होतात. दहीमन वनस्पतीचे एक झाड आहे. इथं बघा दुसरं एक पान आहे. हे अंजीर वनस्पती आहे. अंजिराचा कलम आहे. दुसरी एक इथं वनस्पती आहे. ही बघा फणसाचं झाड आहे. फणसाचे कवळे शेंडे जर घेतले तर असे शेंडे मोठ्या झाडाचे तर गर्भाशयाचे विकार काय असते ते निघून पाळी बरोबर येते. ह्याचे शेंडे कच्चे गिळायचे पाण्यासंग ती वैद्याच्या सल्ल्यानं. तर बघा इथं काळा अंकुल आहे. अंकुलाचे जे झाड आहे त्याला काळा अंकुल म्हणतात. ही तुमच्या पोटात जर काही खाऊ घातलेलं असेल काही नकारात्मक शक्ती वशीकरण जादूटोणा जर खाऊ घातला असेल तर काळ्या अंकुलची साल आणि कुंभी एक वनस्पती ह्या दोन्हीची साल एकत्र करून चिमट जर खाल्ली फक्त एक चिमट दोन्हीची एकत्र करून खायची तर असे जर काही दिवसांनी खाल्लं तर एखाद्या वेळेस माणसाला उलटी जुलाब पण होऊ शकतात. एखाद्या माणसाला काय असलं तर असे इथं आपण झाडं 2-3 लावलेले. तर दुसरे झाडं तुम्हाला अनेक दाखवतो. इथं लाल हळदी आहे. ती बघा लाल हळदीचे झाड आणि काळी हळद. बघा मित्रांनो आपण इथं घरापाशी लावलेली ही आहे काळी हळद. काळ्या हळदीचं खाली कंद असतो आणि वरी अशा कत्तई कलरच्या पानावर रेख असते. तर इथं आपण कंद लावलेले आहेत आता पावसाळ्याच्या टायमाला आणि हिचा भरपूर असा मोठं झाड होतं. काळ्या हळदीचं ही भरपूर असं झाड बुडात बघा. चला मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटलं ते कळवायचे व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये. काळ्या हळदीचे कंद जर काही लागत असले तर भेटतील. ह्याचा कंद महाग भेटतो पण काम चांगलं करतो. काही ज्या माहितीवाल्या माणसाला माहिती आहे तर ही असं आहे काळी हळद. हे बघा हे तुरीचं झाड उगवले तूरमध्ये त्याला 3 पाणी. तर बघा मित्रांनो तेल या कंदाचं एक कंद लावलेलं. तेल या कंदाचे पानं आहेत हे सुकलेत काही. तेल या कंद आहे. तेल या कंदातला एक कंदाची जात